नमस्कार दादा, मला तुमचं पूर्ण नाव, गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. हां, अहिल्यानगर. हां, तर दादा आज आपण आपल्या या झेंडूच्या प्लॉटमध्ये आले, बरोबर? तर मला सांगा दादा, ही आपली झेंडूची व्हरायटी कोणती आहे? कलकत्ता, बरोबर. तर साधारणतः हा झेंडूचा प्लॉट साधारणतः दादा किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे? हां, म्हणजे आता 1 महिन्याचा प्लॉट कंप्लीट झालेला आहे, बरोबर. तर झेंडू या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत त्याच्यामध्ये गोदावरी, कृषी समृद्धी, सिलिकॉन, पीडीएम पोटॅश, प्रोम, कृषी मॅक्स आणि निंबोळी पेंड हे तुम्ही काय केलेले झेंडूला म्हणजे ज्या पिरियडला लागवड झाली त्या पिरियडला तुम्ही ते खाली टाकली होती, बरोबर. तर मला सांगा, ज्या पिरियडला तुम्ही आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं झेंडू या पिकासाठी वापरली तर दादा तुम्हाला याचे काय काय रिझल्ट जाणवले? हा, म्हणजे काय काय रिझल्ट आले भाऊ तुम्हाला त्याची भाऊ थोडक्यात? हा, फुलकळी, त्याच्यानंतर बरोबर. आता जर पाहिलं ना दादा, प्रत्यक्षात आता ही कलकत्ता व्हरायटी, बरोबर. आणि महत्वाचं काय तुम्ही आता इकडे आहे ना, पहिली गोष्ट मल्चिंग नाही प्लॉटला, विदाऊट मल्चिंग प्लॉट आहे. म्हणजे आता विदाऊट मल्चिंग प्लॉट असून सुद्धा आहे ना, जर पाहिलं ना दादा, खालून खोडातून एकदम जबरदस्त असं झाडाला खालून फुटवा आहे, बरोबर. आणि महत्वाचं काय, आता भरपूर प्रमाणात आहे ना झाडाला फुलकळी, बरोबर. हे बघा ना, भरपूर प्रमाणात फुलकळी लागलेली. आणि महत्वाचं काय एकदम फ्रेश पत्ती, म्हणजे कुठल्याही प्रकारचा आहे ना करपा किंवा बाकीचा प्लॉटवर किडीचा किंवा रोगाचा अटॅक दिसत नाही, बरोबर. तर मला एक सांगा दादा, ही जी आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत ही वापरून तुम्ही समाधानी आहात? हा, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.